आमच्या समोरून दूर हो नंदी, नाहीतर तुलाही त्याचे परिणाम भोगावे लागतील। माते, तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, पण त्याआधी मला जे काही म्हणायचंय ते एकदा ऐकून तरी घ्या। काय म्हणायचंय तुला? माते, जाण्याआधी प्रभूंनी मला एक निरोप दिला होता, तो तुम्ही आधी ऐका आणि त्यानंतर मग तुम्हाला जे काही माझ्यासोबत करायचं असेल ते करा। कोणता निरोप? प्रभू, काय झालं? आपल्या चेहऱ्यावर ही अशी अचानक चिंता? आतापर्यंत एवढ्या वेगाने घडलेल्या घडामोडींचा विचार करत होतो आम्ही। आम्हाला यात काहीतरी विचित्र जाणीव होते। म्हणजे नेमकी कसली जाणीव? तुळजादेवी जेव्हा मायक्काला मदत करायला गेल्या होत्या तेव्हा तुझं रूप घेऊन नभासूर घरी आला होता। प्रणाम। तुळजा गावात नाहीये ना? गावाच्या बाहेर गेलीये। ह्याचं बोलणंही वेगळंच आहे। हा नक्की कोण आहे ते शोधून काढायला हवं। याचा अर्थ त्याला तुझ्यावर संशय होता हा तर आहेच, पण याचा अर्थ हा सुद्धा आहे की त्याला हेही माहिती होतं की देवी गावात नाहीत। त्यानंतर बिडालने गावावर हल्ला केला, गावातल्या सगळ्या लोकांना कालकूट यंत्राने बेशुद्ध केलं। कदाचित तेव्हा त्याला वाटलं असेल की गावाला वाचवायला कोणीच नाही, परंतु आम्हाला याची जाणीव झाली आणि आम्ही ते यंत्र नष्ट केलं। प्रभू, यावरूनच त्यांना अंदाज आला असणार की तुम्ही तिथे आहात। शुंभा, शुक्राचार्य आणि बिडाल यांच्यामध्ये बरीच खलबत चालू होती, म्हणूनच त्यांनी स्वर्गावर हल्ला केला, आम्हाला गावातून बाहेर पडण्यासाठी प्रवृत्त केलं। प्रभू, तुम्हाला असं वाटतंय का की पुन्हा गावावर हल्ला होणार आहे? आणि मग तसं असेल तर मग ही जाणीव का होते? ही असुर नीती आहे नंदी। आता जरी हल्ला झाला तरी तो फक्त निमित्त आहे। असुरांचं लक्ष काहीतरी वेगळंच आहे, त्यामुळे आपल्याला अतिशय सावधपणाने हे हाताळावं लागणार आहे। तो तातडीने गावात परत जा। गावात कुठल्याही प्रकारचा हल्ला झाला तर एक लक्षात ठेव, हे कारस्थान आहे आणि यात गावातील लोकांची सुरक्षितता आपल्यासाठी महत्त्वाची आहे। त्यामुळे जे काही करायचं असेल ते पूर्ण विचार करून मगच कर। जशी आपल्या आज्ञा प्रभू। महादेवांनी मला ही धोक्याची सूचना दिली होती, त्या अर्थी जे काही घडणार आहे त्याचा त्यांना अंदाज असावा। माते, हा एक खूप मोठा डाव आहे। असुरांचा काहीतरी वेगळाच उद्देश आहे। देवी, आपल्या चेहऱ्यावर हे हसू? आम्हाला महादेवांचं कौतुक वाटतंय। अशा प्रसंगी देखील त्यांनी आम्हाला मार्ग दाखवायचं सोडलं नाही। बिडाल जिथे लपलाय तिथे जाऊन आम्ही त्याचा अंत करणार होतो, परंतु हे देखील खरे आहे की त्याने सर्व गावकरी कदाचित अडकून पडले असते, त्यांना सोडवणे कठीण झाले असते। परंतु आता आम्ही पूर्ण विचार करून पुढचे पाऊल टाकणार आहोत।
माते, पण आता तुम्ही नेमकं काय करणार आहात? बिडालची भेट घेणार, त्याच्या छावणीमध्ये शिरू. तुम्ही जर असं केलं तर तो बिडाल तुमच्यावरही थेट हल्ला करू शकतो किंवा दुसरंही काहीतरी होऊ शकतं. या सगळ्यामध्ये गावकऱ्यांचं रक्षण सुद्धा कसं करणार? आम्ही त्या सगळ्याचा विचार केला आहे. एक वेगळीच योजना आहे आमच्याकडे. इथे कोणीतरी आहे. कोण आहे? कोण आहे? जो कोणी आहे तो आमच्या समोर या. अखेर तू आलीस. हो, आम्ही तुला हे सांगायला आलोय की हे युद्ध आपल्यात आहे. त्यासाठी गावातील लोकांना वेठीस धरणं बंद कर. त्यांना सोड, जाऊ दे. त्यांना तर मी सोडणार नाही, पण त्याही पेक्षा जास्त महत्वाचं, तुला मी सोडणार नाही. सैनिकांनो, इकडे या. हिला बांधून टाका. हा पाश तुला जखडून टाकेल. यातून तू स्वतःची सुटका करू शकणार नाहीयेस. हा साधा सुद्धा पाश नाहीये. हा अभिमंत्रित केलेला पाश आहे. बांधून टाका हिला. नाही, ही फसवणूक आहे. आम्ही असुर आहोत. आम्ही असंच करतो. बघताय का रे तुम्ही? बांधून टाका हिला. अरे पुन्हा एकदा बांधा. परत एकदा बांधा. निघा इथून तुम्ही. हे कसं शक्य आहे? ही तुझी परीक्षा होती बिडाल, आणि त्यात तू अनुत्तीर्ण झालास. हे तू कपट करतेस. मी त्या सर्व गावकऱ्यांचा नाश करेन. बिडाल, त्याचे परिणाम काय होतील हे तुला देखील ठाऊक आहे. कपट करण्याची सुरुवात तू केलीयस. आता आम्ही तुला एक संधी देतो. तू उद्या सकाळी गावकऱ्यांना मुक्त कर आणि मग आम्ही तुझ्याकडे येऊ. हे मी अजिबात करणार नाही. जर मी त्या गावकऱ्यांना सोडून दिलं तर मग तू माझ्याकडे परत काय येशील? हा आमचा शब्द आहे, आणि आम्ही असुर नसल्यामुळे शब्द पूर्ण करणे हा आमचा स्थायी भाव आहे. ठीक आहे, पण त्याचबरोबर आम्हाला तुझ्याकडून एक वचन हवंय. आम्ही म्हणू ती एक गोष्ट तू करायचीस. आमची कुठलीही एक इच्छा तू पूर्ण करायचीस. ठीक आहे, आम्हाला मान्य. असा कसा विश्वास ठेवायचा आम्ही? त्याबद्दल आम्हाला खात्री दे. हे आमचं वचन आहे, परंतु तू तुझं वचन पाळलंस तरच आम्ही हे वचन पूर्ण करू.
बिडालला योग्य तो निरोप पोहोचलाय. पण माते, त्याने गावकऱ्यांना खरंच सोडलं नाही तर? तो तसं वागेल असं आम्हाला वाटत नाही. महादेवांचा अंदाज खरा असेल तर बिडालचं गावकऱ्यांच्या जीवाशी काहीच देणं घेणं नाहीये. त्याला केवळ आम्ही हवे आहोत आणि त्याच्या सांगण्यावरून आम्ही त्याला वचन देऊन आलो आहोत की आम्ही त्याची एक इच्छा पूर्ण करू. तुम्ही काय केलं? हा त्याचा डाव असणार आहे. त्या इच्छेच्या बदल्यात तो तुमच्याकडून काहीही करून घेऊ शकतो. आम्हाला त्याबद्दल पूर्ण कल्पना आहे, परंतु आमच्या भक्तांना वाचवण्यासाठी आम्ही कोणतेही आव्हान स्वीकारू शकतो. पण माते, असं करून तुम्ही थेट महिषासुराच्या जाळ्यात अडकाल. महिषासुराने आतापर्यंत अशी अनेक कारस्थानं केली आहेत. आम्ही त्याला नाही घाबरत. आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे ती गावकऱ्यांची सुरक्षितता. महिषासुराने काहीही आमच्या समोर आणू देत, आम्ही त्याचा सामना एका योद्ध्याप्रमाणे करणारच. असं काय महत्वाचं घडलं आहे म्हणून इतक्या त्वरेनं मला पाचारण केलं? असुर नरेश, तुळजा माझ्या छबिन्यात मला भेट द्यायला आली होती. काय? तुळजा आली होती? मग आता कुठे ती? तुळजा स्वतःहून तुझ्याकडे चालत आली आणि तू तिला जाऊ दिलंस असं तर झालेलं नाही ना? ती स्वतः आली नव्हती, ती सूक्ष्म रूपात आली होती. हे अत्यंत विचित्र आहे. आपण जर तुळजाच्या भक्तांना मुक्त केलं तर त्यापुढे तुळजाला नियंत्रित करण्यासाठी आपल्या हाती काहीच राहणार नाही. पण असुर नरेश, आपण जर त्यांना सोडलं नाही तर तिचा आपल्यावर विश्वास राहणार नाही. मी एकदा तिच्याशी कपट केलंय, पण यावेळी मी अत्यंत चतुराईनं तिच्याकडून एक वचन घेतलंय. आपण जर तिच्या भक्तांना सोडलं तर ती माझी एक इच्छा पूर्ण करेल. पण ती आपला शब्द पाळेल याची शाश्वती काय बिडाल? तिनं जर आपलं वचन पूर्ण केलं नाही, तिनं जर कपट केलं तर? तुळजा वचन तोडणार नाही. तिने मला हे दिलंय. तिनं ही सुवर्ण कवडी दिली असेल तर हे वचन तिला पूर्ण करावेच लागेल. ही सुवर्ण कवडी म्हणजे तिने दिलेला शब्द आहे आणि हा शब्द ती फिरवू शकणार नाही. वरकरणी सगळे योग्य दिसत आहे, परंतु तरीही आपल्याला सावध राहायला हवं. तुळजा अतिशय चतुर आणि चाणाक्ष आहे. च्या भक्तांचं जाऊ दे, पण तुळजाच्या संबंधी काहीही करताना पुन्हा पुन्हा विचार करायला हवा. प्रत्येक पाऊल जपून टाकायला हवं. बिडाल, या इच्छेच्या बळावर तू तिला जिंकून आणू शकतोस. तू तिला माझी दासी बनवू शकतोस. तुम्ही काहीच काळजी करू नका असुर नरेश, आता असंच होणार. आम्ही सांगितल्यानुसार बिडालने गावातील लोकांना सोडायला हवं. पण तसं झालं तर कदाचित आम्हाला त्याची इच्छा पूर्ण करावी लागेल आणि ती काय असेल ते सांगता येत नाही. त्याने महिषासुरासाठी जीवनदान मागून घेतलं तर त्यातून सुद्धा मार्ग काढता येईल. आजवर येणाऱ्या प्रत्येक संकटातून आम्ही मार्ग काढला. असुरांचा प्रत्येक डाव उलटवून लावला.
याही वेळी तेच होईल. फक्त सर्व गावकरी सुखरूप यावेत. आई राजा, आई राजा, तू कुठे होतीस? मला असुरांनी पकडून एका कुपीमध्ये बंद केलं होतं. तुळजाई सुद्धा गावात नव्हती. पूर्ण गावाला त्याने त्या कुपीमध्ये बंद केलं होतं. पण आता तुला सोडलं ना व? नको काळजी करू. मला सांग, गावातल्या समद्यांना सोडलं का ग? वय आई राजा, गावातल्या समद्यांना त्यांना सोडलं. मला खूप भूक लागलीये ग, खूप झोपी आलीये. त्यानं मला काय खायला दिलं ना, झोपायला बी दिलं नाही. खूप त्रास दिला ग त्यानं आई राजा. रडू नको हा बाळा, आता समद छान होईल बघ. चल, मी तुझ्यासाठी जेवण बनवते, मग तू जेव आणि झोप. तुळजा, मी सांगितल्यानुसार सर्व गावाला मोकळं केलं. आता तू तुझं वचन पूर्ण करायची वेळ आली आहे. तुळजा, माझ्याकडे ये. ओवी, चल बाळा, आपण आज जाऊ, खाऊ हा काहीतरी. माते, आता नेमकं काय करायचं आहे आपण? आता खरंच लढायची वेळ आली आहे. पद्मा, ही झोपली आहे तेच बरं. तिची काळजी घे. आम्ही कुठे गेलो आहोत असं विचारलं तर इतक्यात तिला काही सांगू नकोस. आम्ही लवकरच परत येऊ. देवी, तुम्ही निश्चिंतपणे जा, मी काळजी घेईन तिची. माते थांबा, तुम्ही एकट्या जाऊ नका. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येतोय. नाही नंदी, हे आमचं युद्ध आणि त्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. परंतु त्याआधी आम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं. युद्ध सुरू झालं आणि आम्हाला कळलंय नाही. हे ते युद्ध नाही. यावेळी युद्धाचा हा एक पेच आहे, ज्याचे परिणाम कदाचित सारं काही बदलून टाकतील. असं काय झालंय नेमकं?